हॅलो अँड गुड मॉर्निंग. सो आजचा प्रश्न एका क्लायंटचा असा होता की ब्राऊन राईस हेल्दी आहे की व्हाईट राईस. कारण असं म्हटलं जातं की ब्राऊन राईस हेल्दी आहे. सो लेट्स कम्पेअर. 100 grams ऑफ व्हाईट राईस कंटेन्स 205 किलो कॅलरीज आणि त्याच्या विरुद्ध 100 grams ऑफ ब्राऊन राईस कंटेन्स 245 किलो कॅलरीज. दॅट मीन्स जर तुम्ही विचार करत असाल की ब्राऊन राईस हलका असतो तर तसं नाही आहे. ब्राऊन राईसमध्ये कॅलरीज जास्त आहेत. आणि दुसरा मोठा फरक म्हणजे मॅग्नेशियम कंटेंट. ब्राऊन राईसमध्ये मॅग्नेशियम जास्त असतं, अराउंड 80 to 85, आणि व्हाईट राईसमध्ये कमी असतं, 20 पर्यंत असतं. आता मॅग्नेशियमचा उपयोग शरीराला इम्युनिटी वाढवण्यासाठी होतो. ज्यांना शुगर लेवल ज्यांची हाय असते ते शुगर लेवल मेंटेन करण्यासाठी मॅग्नेशियमचा यूज होतो. पण जर आपल्याला मॅग्नेशियम डेली नीड्सचं पाहिजेच आहे तर ती अशीही, जर तुम्ही रेग्युलर नट्स खाताय, जर रेग्युलर डाळ, पल्सेस, लेग्युम्स रेग्युलर तुम्ही खात आहात तर तुमचं जी दिवसभराची गरज आहे ती पूर्ण होते. सो जर तुम्हाला व्हाईट राईस आवडतोय आणि जस्ट बिकॉज ब्राऊन राईस हेल्दी म्हटलं जातं म्हणून तुम्ही जबरदस्ती खाताय तर असं करण्याची काहीच गरज नाही. तुम्हाला जो राईस आवडतो तो राईस खा आणि तुमच्या कॅलरीजच्या गरजेप्रमाणे खा. बाकी प्रोटीन कंटेंटमध्ये हार्डली 1 ग्रॅमचा फरक आहे दोन्ही राईसमध्ये. ब्राऊन राईसमध्ये 5 grams ऑफ प्रोटीन आहे तर व्हाईट राईसमध्ये 4 grams ऑफ प्रोटीन आहे 100 grams ऑफ राईसमध्ये. आणि जर कार्बोहायड्रेट्सचा पण कंटेंटमध्ये हार्डली 5 to 6 ग्रॅमचा फरक आहे. सो एकदम 10%ने इथं तिथं फरक असल्यामुळे तुम्हाला जो राईस आवडतो तो राईस खा, फक्त तुमच्या गरजेप्रमाणे खा. थँक्यू अँड बाय.